सिन्नरमध्ये हिंदू महासंमेलन, हिंदू एकतेचा जोरदार संदेश. भव्य हिंदू महासंमेलनात हजारोंची उपस्थिती, धर्मजागृतीचा नारा. दिनांक 17 मार्च 2026 रोजी सिन्नर येथे भव्य हिंदू महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला विविध भागातून मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात हिंदू संस्कृती, परंपरा आणि धर्मरक्षण यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी हिंदू समाजाने एकत्रित येऊन संघटित राहण्याची गरज अधोरेखित केली. तसेच समाजातील विविध समस्यांवर मात करण्यासाठी एकजुटीचा संदेश देण्यात आला. या महासंमेलनात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाषणे झाली. हिंदू धर्मातील परंपरा, संस्कार आणि मूल्ये जपण्याचे आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी झाले होते. उपस्थितांनी घोषणाबाजी करत हिंदू एकतेचा संदेश दिला. या भव्य महासंमेलनामुळे सिन्नर परिसरात धार्मिक जागर निर्माण झाला असून समाज एकत्रितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सिन्नर शहरामध्ये आणि विराट असणारे हिंदू संमेलन आहे. या हिंदू संमेलनाला सिन्नरकरांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. हिंदूमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि एक आनंदाची गोष्ट आहे, अलीकडच्या काळामध्ये तरुणांमध्ये खूप चांगल्या प्रकारची जागृती निर्माण होत चाललेली आहे. माझं तरुणांना हेच सांगणं आहे की आपण सर्वांनी आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करावं, धर्मसंस्कृतीला जाणून घ्यावं आणि कोणावर अन्याय कधी करू नये. कोणी अन्याय करत असेल तर सहन बिलकुल करू नये, अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी देतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरे. तुकोबारांच्या या वचनाप्रमाणे आज भव्य दिव्य सिन्नर शहरामध्ये हिंदू धर्म संमेलन सोहळा अत्यंत सुंदर पार पडलेला आहे. महंत रामगिरीजी महाराज सरला बेटाचे महंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या ओघवत्या वाणीने सिन्नरकरांना व उपस्थितांना धर्मविचाराबद्दल अत्यंत सुंदर उपकृत केलं. हीच विचारधारा तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, धर्माबद्दलची कट्टरता ही प्रियता आपल्या जनसामान्य तरुणांमध्ये सर्वांबद्दल ती व्हावी आणि असं धर्मरक्षणाचं कार्य, गोमातेची सेवा याबद्दल आपला कायमस्वरूपीचा भाव सिद्ध व्हावा. या निमित्ताने असे संमेलन होणं ही काळाची गरज आहे. या निमित्ताने मी सूचित करतो. सिन्नर येथे झालेल्या या हिंदू महासंमेलनामध्ये महंत रामगिरी महाराजांनी धर्म आणि पंथ यातला आपल्याला तो फरक सांगितलेला आहे आणि तरुण वर्गाला जी जनजागृती करायला सांगितलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माचं रक्षण कसं केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं आणि संभाजी महाराजांनी मरण असावे ते कसं धर्मासाठी, हा जो फरक आपल्याला सांगितलेला आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण सांगितला आहे. आणि सिन्नर येथील रहिवाशांना पूर्णपणे जागृतीचं ज्ञान देऊन आज रामगिरी महाराजांनी सिन्नरवासियांना जे ज्ञान आणि जे आकलन दिलेलं आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद. आज प्रथमच अनेक वर्षांच्या कालखंडानंतर हिंदू विराट संमेलन झालं. रामगिरी महाराज हे या संमेलनाचे प्रमुख आकर्षस्थान होते. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या विचारांची उधळण या ठिकाणी केली. खरं तर हिंदू समाज हा झोपलेला समाज आजपर्यंत होता, परंतु रामगिरी महाराजांसारख्या अनेक हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांनी हा संपूर्ण समाज जागा करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे जिहादी मानसिकतेपासून हिंदूंनी सावध कसं राहावं, हिंदूंनी जाती पलीकडे जाऊन धर्म म्हणून एकत्र कसं यावं, ह्यावर रामगिरी महाराज यांनी आपलं प्रबोधन केलं आणि त्याच प्रबोधनाचा लाभ सिन्नर शहरातल्या हजारो लोकांनी घेतला. मला या गोष्टीची खात्री आहे की रामगिरी महाराज असतील आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी जमलेले अनेक महाराज असतील, यांच्या विचारांची शिदोरी घेऊन या सिन्नर शहरातली आणि तालुक्यातली जनता पुढे चालत राहील, हिंदुत्वाच्या मार्गावर पुढे चालत राहील, देश विकासाच्या मार्गावर पुढे चालत राहील. एवढी अपेक्षा मी सिन्नरकरांकडून ठेवतो आणि थांबतो. जय हिंद.